दुखापत होऊ नये म्हणून फार सुंदर गट सुटला. आपण पाहतो अतिशय वेगवान गट आपल्याला इथे पाहायला मिळेल. बैलगाडी गट क्रमांक 5 अर्थात प्री क्वार्टर फायनलचा गट सुटलाय मैदानामध्ये. बघा बैलांना कसे हार वगैरे घालून सजवलेत, कलर टाकलाय, गुलाल भंडारा पाहायला मिळतो, वेगवेगळे रंग सुद्धा बैलांच्या अंगावर पाहायला मिळतात. खरं तर म्हणून म्हटलं जातं नाद एकच बैलगाडा शर्यत. बैलांवर असलेलं प्रेम, जीवापाड असलेलं प्रेम इथे पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने आपण पहिलीची युद्ध व्हायची त्या युद्धामध्ये मित्रांनो राजे महाराजे युद्धाला जायचे आणि त्या टायमाला मग त्यांचं पूजन केलं जायचं. अर्थात ज्या आपल्या महिला भगिनी असतात, आपली आई असेल, वहिनी असेल किंवा बहीण असेल, त्या निश्चितच पूजन करतात. तर डोक्यावरती पदर घेऊन त्यांचं पूजन केलं जातं. त्याच पद्धतीने बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या घरून जेव्हा आपली गाडी निघते तेव्हा बैलांचं पूजन केलं जातं, बैलांना अगदी सुंदर सजावट केली जाते आणि अर्थातच ज्या पद्धतीने एखादं युद्ध असतं त्याच पद्धतीने ही बैलगाडी शर्यत असते आणि या शर्यतीमध्ये गुलाल भंडारा उडवून आपली गाडी परत घरी यावी या अपेक्षेने आपल्या महिला भगिनी सुद्धा आपली वाट पाहत असतात. सर्वांना धन्यवाद देतोय. हॅलो, बैलगाडी गट क्रमांक 4 चा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. बैलगाडी गट क्रमांक 4 मध्ये प्रथम क्रमांकाला आलेली गाडी रेवस गावची आपण पाहतोय. आदवी अक्षय पाटील रेवस यांची गाडी गुलाल भंडारीची मानकरी ठरलेली आहे, अभिनंदन. तर द्वितीय क्रमांकाला आलेली गाडी थोल गावची आपण पाहतोय. आतिश शेखर म्हात्रे थळ यांची गाडी द्वितीय क्रमांक, अभिनंदन. तर तिसऱ्या क्रमांकाला सासवणे गावची गाडी कैलासवासी उदय गजानन कुंटे यांची गाडी तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरते, अभिनंदन. विजय स्पर्धकांचे अभिनंदन. बैलगाडी गट क्रमांक 5 अर्थात क्वार्टर फायनल प्री क्वार्टर फायनलचा गट मैदानात दाखल झालेला आहे. पाहूया या प्री क्वार्टर फायनल मध्ये कोण मानकरी ठरतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रसिक प्रेक्षकांची ही उत्कंठा वाढताना दिसते. वेगवान गट हळूहळू आपल्याला पुढे सरकताना दिसत आहेत, जसं की प्री क्वार्टर, क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि तदनंतर आजची मेगा फायनल. मेगा फायनल मध्ये सुद्धा आपण पाहतोय या फायनल गटामध्ये बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा मानाची आहे आणि अर्थात या मानाच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे 50,000चं असणार आहे. निश्चितच भव्य दिव्य अशी बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळेल. द्वितीय क्रमांकासाठी 35,000, तृतीय क्रमांकासाठी 25,000 अशी बक्षिसं आपल्याला फायनल मध्ये पाहायला मिळतील. तर फायनल गट मी सांगितलं तुम्हाला, या फायनल गटामध्ये प्रथम क्रमांक 50,000 व ढाल, द्वितीय क्रमांक 35,000 आणि ढाल, तृतीय क्रमांक 25,000 ढाल. तर सेमी फायनल मध्ये प्रथम क्रमांक 35,000 आणि सुंदर अशी ढाल, द्वितीय क्रमांक 25,000 ढाल, तृतीय क्रमांकासाठी 15,000 आली ढाल. तर क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांकाला 20,000, द्वितीय क्रमांकाला 15,000 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10,000 प्रत्येकी ढाल. त्याचबरोबर फ्री क्वार्टर फायनल मध्ये जे बक्षीस असणार आहे, प्रथम क्रमांक 11,000 ढाल, द्वितीय क्रमांक 9,000 ढाल आणि तृतीय क्रमांकासाठी 7,000 ढाल अशी बक्षिसाचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये सुंदर असं गोड आयोजन नियोजन पाहायला मिळते. ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुद्धा आपण पाहतो, त्यांना धन्यवाद देऊया. त्याचप्रमाणे केपी माइंडच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण पाहतोय, जी आपण नेहमीच ज्यांच्या माध्यमातून आपण जे कॅसेट पाहत असतो, आमचे मित्र संतोष पाटील आणि विजय पाटील यांच्या माध्यमातून शूटिंग आणि फोटोग्राफी केली जाते, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. सुंदर असं आयोजन नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळालं, त्यासाठी आपण नक्कीच 100% देतोय. परंतु खास करून जी आपली पंच कमिटी आहे अलिबाग तालुक्याची, त्यांना खूप खूप धन्यवाद. मोठ्या प्रमाणात पंच कमिटी, अगदी 15 ते 16 पंच आपल्याला आरंभ रेषेनजीक पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून मग 1, 2, 3 नंबर आणि 4 नंबर सुद्धा पकडले जातात, त्यांना धन्यवाद देतोय. पाहूया हा प्री क्वार्टर फायनलचा गट परतीच्या मार्गावर येतोय. गाड्या वेगाने आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही बाईक चालवू नका असा इशारा सुद्धा अमित दादाने दिलेला आहे आणि मला वाटतं त्याचं पालन सुद्धा सर्व करतायत, कोणीही बाईक उतरवलेल्या नाहीयेत. तर पाहूया या गटामध्ये कोण मानकरी ठरतोय. जे गाडा मालक या शर्यतीमध्ये पळून आलेले, धावून आलेले, त्यांनी मात्र विजय स्पर्धकांनी गुलाल भंडारा उडवलेले आहे. तर पाहूया या 5व्या गटामध्ये कोण मानकरी ठरतोय. या
या ठिकाणी या गटामध्ये प्री क्वार्टर फायनल मध्ये सुद्धा आपल्याला संकेत श्रीकांत पाटील सारळ यांची गाडी पाहायला मिळेल, तर कैलासवासी पूजा प्रल्हाद कडवे सारळ यांची गाडी सुद्धा पाहायला मिळते। तर पाहूया या गटामध्ये कोण मानकरी ठरतो। चुरस लागलेली, अगदी गट लागून आलेला आहे, याच्या पद्धतीने गट यायला पाहिजे। फायनल मध्ये असेल किंवा सेमी क्वार्टर मध्ये अगदी प्रत्येक गटामध्ये चुरस होणं गरजेचं आहे। या चुरशीमध्ये पाहूया कोण मानकरी ठरणार। सर्वच्या सर्व गाड्या अगदी लागून आलेल्या, जसा तांडा येतो तशा प्रकारेच मात्र इथे ह्या गाड्या येताना पाहायला मिळतात। अगदी अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा प्रेक्षकांमध्ये ह्या गाड्या येतील पाटील साहेब, तेव्हा गाड्यांचा वेग मात्र आपल्याला वाढलेला दिसेल। आमचे मित्र रवी पाटील डॉक्टर हे नेहमीच कार्यरत असतात, अगदी गुणलेखकाच्या भूमिकेत ते माझ्या समवेत या ठिकाणी आहेत, त्यांना मी धन्यवाद देतोय। अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं। मग प्रत्येक ठिकाणी शर्यत असल्यानंतर या शर्यतीमध्ये एक पंचांची भूमिका, या अगोदरच्या ज्या शर्यती व्हायच्या त्याच्यामध्ये ते टाइम कीपर असायचे, आता सुद्धा एक चांगली भूमिका पार पाडताना त्यांना पाहतो। धन्यवाद। भव्य दिव्य असं आयोजन पारंपरिक हौशी बैलगाडी संघटना सरळपूल यांच्या वतीनं ही शर्यत, खऱ्या अर्थाने सरळपूल याचा उल्लेख वारंवार एवढ्यासाठी करतोय कारण ही परंपरा टिकवून ठेवलेली आहे आणि ही परंपरा अशीच टिकली पाहिजे याच्यासाठी आपण पाहतोय। निश्चितच सुंदर असं या ठिकाणी आयोजन आहे। एक नंबर साठी आपण पाहतो, मी गाडी जेव्हा सुटली त्यावेळेला सांगितलं होतं की सुंदर असे कलर बैलांच्या अंगावर टाकलेत, तर मला वाटते किरकिरे दिसत आहेत का पुढे। पाहूया काय घडणार अंतिम टप्प्यामध्ये। मधली गाडी वाढली, हा 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 लाजवाब शर्यत याला म्हणतात, बैलांचा वेग लाजवाब सुंदर। काय मधली गाडी वाढली, लाजवाब अप्रतिम देखणी बैल आहेत बघा, बैलांच्या शिंगांना निक्या बांधलेल्या आहेत, सुंदर सुंदर।